हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण NPA कशाला म्हणतात म्हणजे NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट ही कन्सेप्ट समजून घेतली आहे. तिथे आपण बघितलं आहे की काय असतं NPA म्हणजे. तर ज्यावेळी कंपनीला लोन दिलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीला बँकेकडनं लोन दिलं जातं त्यावेळी त्या लोन हे बँकेच्या दृष्टीने काय असतं, असेट असतं. आणि त्या असेटवर म्हणजे त्या लोनवर जे मिळणारं इंटरेस्ट असतं ते त्या बँकेचं काय असतं, इन्कम असतं. आणि ज्यावेळी 3 महिने म्हणजेच 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्यावेळी एखाद्या कर्जावरचा हप्ता हा काय राहतो, कर्जदाराकडनं थकीत राहतो. म्हणजेच काय तर बँकेला त्याच्यावरचं जे मिळणारं इन्कम असतं, इंटरेस्ट असतं, ते मिळणं ज्यावेळी बँकेला बंद होतं त्यावेळी अशा असेटला म्हणजे त्या लोनला बँक काय म्हणून काउंट करते, तर नॉन परफॉर्मिंग असेट. ओके. आणि आपण ज्यावेळी बँकेचं ॲनालिसिस करतो म्हणजे थोडक्यात बँकेचा अभ्यास ज्यावेळी एखाद्या करतो त्यावेळी त्या बँकेचं जेवढं NPA जास्त असतं तेवढंच त्या बँकेचा काय कमी असतं, गुडविल कमी होत जातं. कारण का तर नॉन परफॉर्मिंग असेटमुळे काय होतात तर बँकेची क्षमता कुठेतरी कमी होते, बँकेकडचा फंड हा काय होत असतो, कमी होत असतो. बरोबर. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर NPAवरचे प्रॉब्लेम जे आपल्याला एक्झामला असणार ते कशा पद्धतीचे असणार आहेत, त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला समोर एक प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, तो मी पहिल्यांदा वाचते. व्हाईल क्लोजिंग द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ जनता बँक लिमिटेड इट्स ॲडव्हान्सेस वेअर क्लासिफाय ॲज ऑन 31 मार्च 2020 ॲज अंडर. त्याच्यामध्ये म्हटलं आहे असेट, स्टँडर्ड असेट ₹16,000 lakh, सबस्टँडर्ड असेट सेक्युअर ₹1,000 lakh, सबस्टँडर्ड असेट अनसेक्युअर ₹300 lakh. ओके. त्यानंतर डाउटफुल असेट अप टू 1 year ₹700 lakh, 1 to 3 years ₹400 lakh, मोर दॅन 3 years ₹200 lakh, लॉस असेट ₹500 lakh. Okay. Next line, you are required to calculate the amount of provision for NPA to be made by the bank as on 31st March 2020. ओके. मग आता ह्याच्यासाठी म्हणजे ह्या NPAच्या कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज अप्लाय करून त्या पर्टिक्युलर असेटच्या प्रकारानुसार. मग त्यासाठी आपल्याला कशा फॉर्मॅटमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तो फॉर्मॅट बघूया. त्यासाठी हा बघा तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवर, त्याप्रमाणे फॉर्मॅट आपल्याला आखावं लागणार आहे. फक्त 4 कॉलमचा फॉर्मॅट आपण आखणार आहोत, ज्यामध्ये पहिला कॉलम जो असणार तो असेटचा, सेकंड कॉलम ॲडव्हान्सेस रुपीज इन लॅक म्हणजे अमाऊंट कॉलम आहे, तिसरा प्रोव्हिजन पर्सेंटेज त्या असेटच्या प्रकारानुसार आपल्याला NPAचे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज ह्या कॉलममध्ये घ्यायचे असणार आहेत. अँड लास्ट कॉलम जो असणार तो प्रोव्हिजन अमाऊंट म्हणजे ॲडव्हान्स इंटू प्रोव्हिजनचा कॉलम केला की आपल्याला काय मिळणार, प्रोव्हिजनची अमाऊंट मिळणार. आता अमाऊंटचे जे 2 कॉलम आहेत त्यांना मी काय केलेलं आहे, रुपीज इन लॅक म्हटलेलं आहे. कारण का तर आपल्याला प्रॉब्लेममधल्या ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत असेटच्या त्या सगळ्या लाखामध्ये आहेत म्हणून. ओके. फॉर्मॅटला हेडिंग काय देणार तर कॅल्क्युलेशन ऑफ NPA प्रोव्हिजन्स. ओके. मग आता असेटच्या प्रकारानुसार आपण सगळं पहिल्यांदा भरून घेणार आहोत दिलेली इन्फॉर्मेशन. पहिला असेट कोणती आहे तर स्टँडर्ड असेट. मग ते लिहून घेतलं असेटच्या अंडर स्टँडर्ड असेट, त्याची अमाऊंट किती आहे 16,000 lakh. मग घेताना आता वर आपण अमाऊंटला रुपीज इन लॅक म्हटलं आहे त्यामुळे फक्त किती येणार 16,000. ओके. त्यानंतर सेकंड प्रकार कोणता आहे तर सबस्टँडर्ड असेट, त्याच्या अंडर सेक्युअर आणि अनसेक्युअर दिलेले आहेत 1,000 lakh, 300 lakh. ते मी लिहून देणार. सबस्टँडर्ड असेट सेक्युअर 1,000, अनसेक्युअर 300. ओके. त्यानंतर पुढचा आहे डाऊटफुल असेट, त्याच्या अंडर 3 कॅटेगरीजमध्ये दिलेला आहे अप टू 1 year, 1 to 3 year, मोर दॅन 3 years. 1 yearसाठी 700 lakh, 1 to 3 yearसाठी 400 lakh, मोर दॅन 3 yearसाठी 200 lakh. ओके. मग ते इथे लिहून घेणार. डाऊटफुल असेट अप टू 1 year 700, 1 to 3 year 400, मोर दॅन 3 year 200. ओके. त्यानंतर लास्ट लॉस असेट 500 lakh.
ते लिहून घेणार लॉस असेट 500. ओके, हा झाला आपला अमाऊंटचा कॉलम कंप्लीट. आता तिसरा कॉलम प्रोव्हिजनचे पर्सेंटेज. आता हे जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जे असेटचे प्रकार दिले आहेत त्यामध्ये किंवा त्या असेटवर NPAचे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज किती आहेत हे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी NPA कन्सेप्ट लक्षात घेतलेली आहे किंवा कन्सेप्ट बघितले आहे त्याच वेळी आपण NPAच्या प्रोव्हिजनचा तो चार्टही बघितलेला आहे. त्या चार्टच्या आधारावर आपल्याला हा कॉलम भरायचा आहे. ओके, मग पहिली कोणती असेट आहे तर स्टँडर्ड असेट. मग त्यासाठी चार्टमध्ये बघूया आपण स्टँडर्ड असेट. आता एकूण त्याच्यामध्ये 5 प्रकार पडतात. आपल्याला जस्ट स्टँडर्ड असेट म्हटलं आहे, काही पुढे काय केलं नाही आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. त्यामुळे आपण जे अदर ॲडव्हान्सेसचे जे पर्सेंटेज आहेत 0.40% ते काय करणार आहोत इथे ॲप्लाय करणार आहोत. ओके, मग प्रोव्हिजनच्या पर्सेंटेजमध्ये स्टँडर्ड असेट 0.40%. कारण का तर जस्ट स्टँडर्ड असेट म्हटलं आहे, पर्टिक्युलर सेक्टरचा काय केलेला नाही आहे, उल्लेख केलेला नाही आहे म्हणून. ओके, त्यानंतर सबस्टँडर्ड असेट. त्याच्या अंडर सेक्युअरसाठी पहिल्यांदा बघणार सबस्टँडर्ड मिळालं आहे बघा सेकंड प्रकारामध्ये असेटच्या. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे पहिल्यांदा त्यांनी सेक्युअरसाठी किती आहेत बघा 15% ऑन सेक्युअर आउटस्टँडिंग. मग ते आपण इथे घेणार सेक्युअर 15%. ओके, त्यानंतर अनसेक्युअर. तर अनसेक्युअरचे 2 प्रकार आहेत बघा इथे. अनसेक्युअर 20% आहेत आणि 25%. पण तो 20% हे कोणावर सांगितले आहे on unsecured outstanding for infrastructure loans where certain safeguards such as escrow account are available. परंतु ह्याचा काही उल्लेख नाही आहे त्यामुळे कोणते अप्लाय करणार आपण तर जस्ट फक्त ऑन अनसेक्युअर आउटस्टँडिंग म्हटलं आहे जे 25% ते आपण इथे अप्लाय करणार आहोत. अनसेक्युअर 25%. ओके, त्यानंतर तिसरा डाऊटफुल असेट बघूया. डाऊटफुल असेटच्या अंडर 3 प्रकार बघूया किती आहेत. सेक्युअर अप टू 1 इयर 25%, 1 to 3 इयर्ससाठी 40%, अबोव 3 इयर्ससाठी 100%, अनसेक्युअरसाठी 100%. मग आता ह्यातले आपल्याला फक्त कोणते आहेत अप टू 1 इयर ते घेणार आपण 25%, 1 to 3 इयर्ससाठी 40%, मोर दॅन 3 इयर 100%. ओके, अँड लास्ट लॉस असेट. लॉस असेटसाठी किती आहे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज 100%. ते आपण इथे घेणार लॉस असेटसाठी 100%. ओके, हा झाला आपला प्रोव्हिजनचा कॉलम. आता प्रोव्हिजन अमाऊंट कशी काढायची तर खाली बघा वर्किंग नोटमध्ये जे ॲडव्हान्सेसचे म्हणजे जे अमाऊंट कॉलम आहे त्याला इंटू प्रोव्हिजनचे पर्सेंटेज करायचे म्हणजे आपल्याला प्रोव्हिजनची अमाऊंट मिळणार. फॉर एक्झाम्पल 16,000 इंटू 0.40% किती येणार 64. 1,000 इंटू 15% 150. 300 इंटू 25% 75. 700 इंटू 25% 175. 400 इंटू 40% 160. 200 इंटू 100% 200. 500 इंटू 100% 500. ओके, हे झाले आपले प्रोव्हिजनचे अमाऊंट. आता फक्त एंडिंगला एकच करायचं आहे की जे अमाऊंटचे जे 2 कॉलम आहेत त्याचे फक्त आपल्याला काय करायची आहे टोटल करायची आहे. ओके, हे झालं आपलं कॅल्क्युलेशन ऑफ NPA प्रोव्हिजन. ओके, एवढं सिम्पल आहे. फक्त प्रॉब्लेम सॉल्व करताना तुमच्या लक्षात येईल की फक्त आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे तर दिलेल्या असेटच्या प्रकारानुसार त्याच्यावर NPAचे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज किती घ्यायचे आहेत ते. आणि त्यासाठी NPAच्या प्रोव्हिजनचा जो आपण चार्ट बघितलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये तो लक्षात ठेवणं मी म्हणेन की तो तुम्ही पाठच करा. कारण तो जर तुमच्या लक्षात असेल म्हणजे कोणत्या असेटवर किती पर्सेंटेज आहेत त्यानंतर कोणती कंडिशन्सवर म्हणजे कोणत्या सेक्टरसाठी किती घ्यायचे आहेत हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही इझिली काय करू शकता NPA कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम एक्झामला सॉल्व करू शकता. ओके, चालेल मग.
थँक्यू.